नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 13 ऑगस्ट 2026 आणि 13 ऑगस्ट आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. आणि मित्र हो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना प्रत्येक प्रश्न हा महत्वाचा असतो आणि त्या अनुषंगाने मी रोज व्हिडिओ सुरू करत असतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ओके, ठीक आहे. आपल्याला पाहायचा आहे कालचा प्रश्न. 1967 नंतर प्रथमच तामिळनाडूमध्ये कोणत्या पक्षाने नॉन द्रविडियन सरकार स्थापन केले आहे? तर उत्तर आहे TVK यांनी हा स्थापन केलेला आहे. चला, आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2026 मध्ये मिस वर्ल्डच्या 75व्या वर्धापन दिन आवृत्तीचे आयोजन कोणता देश करत आहे? आपण जर पाहायला गेलं तर व्हिएतनाम हा देश करत आहे. म्हणजे मिस वर्ल्ड ज्या आहेत 75व्या आहेत, ते कुठला देश आयोजित करत आहे? व्हिएतनाम देश आयोजित करत आहे. चलो, दुसरा प्रश्न. अंमलबजावणी संचालनालय म्हणजे आपल्या भाषेत ईडी. ठीक आहे. ईडीचे संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ किती कालावधीसाठी वाढवण्यात आलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर पाहायला गेलं फक्त 1 वर्षासाठी वाढवल्या आहे राहुल नवीन यांचा. ओके, ठीक आहे. डिटेल. राहुल नवीन हे 1993च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. त्यांनी नोव्हेंबर 19 पासून ईडी मध्ये विशेष संचालक म्हणून काम केले. सप्टेंबर 23 मध्ये त्यांच्याकडे ईडी संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. ऑगस्ट 24 मध्ये त्यांनी पूर्णवेळ ईडीचे संचालक म्हणून नियुक्त झाले. आता त्यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवून 13 ऑगस्ट 27 पर्यंत करण्यात आला आहे. मुदतवाढीस अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेटने मंजूर दिली. ईडीचे मुख्यालय नवी दिल्ली. ईडी हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत कार्य करते. ईडीचे मुख्य कार्य मनी लँडिंग आणि आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे हा मुख्य उद्देश आहे. तिसरा प्रश्न. तस्लिमन सेबर 2027 या लष्करी सरावाचे नेतृत्व कोणते देश करतात? प्रश्न सुंदर विचारलाय की तस्लिमन सेबर 2027 लष्करी सरावाचे नेतृत्व कोणते देश करतात? तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे दोन देश करत असतात. ऑस्ट्रेलिया आणि कोण बेटा? अमेरिका हे दोन देश करत असतात. डिटेल पाहूया. तस्लिमन सेबर महत्वाची माहिती. सरावाचे नाव एक्झरसाइज तस्लिमन सेबर 2027. कालावधी 9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान, म्हणजे सध्या सुरू आहे. आयोजक नेतृत्व ऑस्ट्रेलिया अमेरिका. स्वरूप बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव. सहभाग भारतासह 24 अतिरिक्त भागीदार देश सहभागी होणार आहेत. नियोजन सुमारे 800 कर्मचाऱ्यांचे संयुक्त नियोजन दल कार्यरत आहेत. मुख्य उद्देश सहभागी सेनांमध्ये, ठीक आहे, लक्षात असू दे, ऑपरेशनल रेडीनेस आणि लॉजिस्टिक्स आणि संयुक्त युद्धक्षमता वाढवणे. वैशिष्ट्य 2027 ही आवृत्ती मागील सरावाच्या तुलनेत अधिक मोठी आणि व्यापक करण्यात येत आहे. भारताचा सहभाग. भारतात तस्लिमन सेबर 27 मध्ये वाढीव सहभागाची तयारी दर्शवली आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आपण पाहतोय चौथा प्रश्न. डिरॅक मेडल 2026 प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या भारतीय भौतिक शास्त्रज्ञाचा सन्मान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे दीपक धर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. दीपक धर डिरॅक मेडल 2026. ठीक आहे. पुरस्कार देणारी संस्था अबाडस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल फिजिक्स. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. दीपक धर हे विशेषतः स्टॅटिस्टिकल फिजिक्स आणि कॉम्प्लेक्स सिस्टीम क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अमेरिकेतील क्लेक हे येथे उच्च शिक्षण व संशोधन घेतले. त्यांच्या कारकिर्दीत प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फायमॅन यांच्या सोबतीत कामाचा संदर्भ आढळतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 5वा. नुकताच पहिला ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवल कोणी आयोजित केला आहे? तर पाहायला गेलं आपला देश भारत देशाने तो आयोजित केला आहे. काय नाव आहे तिचं? पहिला ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवल. लक्षात असू दे. कोणी आयोजित केलंय? आपला देश भारत. ओके. 6वा प्रश्न आपण पाहतोय. अस्त्र MK1 हे स्वदेशी BVRAAM कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संस्थेने हे विकसित केलेले आहे, असा सिंपलसा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो,
आपल्याला स्वदेशी विचारलं जातं तर लक्षात ठेवा DRDO ने ते विकसित केलेले आहे. ठीक आहे. DRDO आपले डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपल्या देशाची सरकारी संस्था आहे. तिने हे विकसित केलेलं आहे. 7वा प्रश्न पाहतोय आपण. लाईफ टाईम लिबर्टीयन अवॉर्डने 2026 मध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय लेखकाचा सन्मान करण्यात आला आहे? पाहायला गेलं तर गुरुचरण दास यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. कोणाचा? गुरुचरण दास. आपण डिटेल पाहूया. गुरुचरण दास लाईफ टाईम लिबर्टीयन अवॉर्ड. पुरस्कार लाईफ टाईम लिबर्टीयन अवॉर्ड पुरस्कार प्राप्तकर्ता गुरुचरण दास. ते प्रसिद्ध लेखक, स्तंभ लेखक, पब्लिक इंटॅक्च्युअल आहेत. त्यांनी अर्थव्यवस्था, तत्वज्ञान, समाज आणि भारतातील उदारीकरण यासारख्या विषयावर लेखन केले आहे. हा पुरस्कार लायब्ररी इंटरनॅशनल या संस्थेशी संबंधित आहे. 2026च्या लायब्ररी इंटरनॅशनल वर्ल्ड कॉन्फरन्स संदर्भात गुरुचंद दास यांना लाईफ टाईम लिबर्टीयन अवॉर्ड रिसिपेंट म्हणून नमूद केले आहे. पुरस्कार सोहळ्याचा संदर्भ काठमांडू, नेपाळशी जोडलेला आहे. लिबर्टीयन विचारधारेत वैयक्तिक स्वातंत्र्य, मुक्त बाजारपेठ आणि मर्यादित सरकारी हस्तक्षेप यांना महत्व दिले जाते. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. 8वा प्रश्न आपण पाहतोय मित्र. केरळ वन विभागाने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणती AI आधारित डिजिटल सेंटी प्रणाली लागू केली आहे? तर पाहायला गेलं उत्तर आहे फार्म गार्ड. ही AI आधारित डिजिटल सेंटी प्रणाली लागू केली आहे. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं म्हणजे या जे आहे ते संघर्ष कमी करणं म्हणजे वन्यजीवाचा प्रॉब्लेम नको व्हायला त्यासाठी हे सुरू केलेले आहे. नेक्स्ट म्हणजे हत्ती वगैरे जसं गावात येतात आणि गावात आले त्याच्या अगोदर आपल्याला कळावं त्यासाठी आपण त्यांनी हे सुरू केलेलं आहे केरळ सरकारने. ई समुद्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी आधुनिकीकरणाशी संबंधित आहे? काय विचारलं मित्रांनो? ई समुद्र. ठीक आहे. तर पाहायला गेलं सागरी प्रशासनाशी संबंधित आहे. ई समुद्र लक्षात ठेवा. डिजिटल प्लॅटफॉर्म मुख्यतः कोणत्या क्षेत्राच्या आधुनिकीकरण संबंधित आहे? सागरी प्रशासनाशी संबंधित आहे. ठीक आहे. ई समुद्र सागरी क्षेत्रात डिजिटल प्लॅटफॉर्म ई समुद्र ते भारताच्या सागरी प्रशासनाचे डिजिटल गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आहे. त्यांचा संबंध मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग आणि मेरीटाईम ऍडमिनिस्ट्रेशन यांच्या डिजिटल व्यवस्थेशी संबंधित आहे. उद्देश काय असेल त्याचा? सागरी क्षेत्रातील विविध प्रक्रिया पेपरलेस, जलद, पारदर्शक, अधिक कार्यक्षम करणे. जहाज नोंदी. ठीक आहे. लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे. सेफर रिलेटेड सर्व्हिसेस, लक्ष सर्टिफिकेशन, शिपिंग आणि इंटाईम इत्यादी विविध प्रक्रिया डिजिटल स्वरूपात हाताळण्याची व्यवस्था आहे. अधिक माहितीनुसार ई समुद्र मध्ये 15 मॉड्यूल्स आणि 62 सब प्रोसेसर समाविष्ट आहे. ठीक आहे. ओके. सागरी क्षेत्रातील डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता? ई समुद्र सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10वा पाहतोय आपण. भारताचा सर्वात मोठा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG पुरवठा देश कोणता बनला आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. सर्वात मोठा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस पुरवठा देश कोण बनला आहे? तर अमेरिका हा देश बनलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. सुदर्शन शक्ती 5 संयुक्त मॉक ड्रिल सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर पाहायला गेलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न. एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल सराव भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? 12वा प्रश्न पाहायला गेलं तर एक्सप्लोसिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान? तर अमेरिका देशादरम्यान तो आयोजित करण्यात आलेला आहे. तो नौदल सराव आहे लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. सर्वांसाठी आजचा प्रश्न. दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद चेन्नई, कलकत्ता, नवी दिल्ली. कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्र हो. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.